तर मनसेतून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेल्या बाळा नांदगावकरांचे कट्टर कार्यकर्ते संतोष नलावडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली। केडीएमसीतील मनसेनं खऱ्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याची पोस्ट संतोष नलावडे यांनी केली आहे। मुंबईतही मनसेनं भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत जावं असं संतोष नलावडे यांनी म्हटलेलं आहे। पालघरमध्ये माकपचं आंदोलन स्थगित करण्यात आलेलं असून जिल्हा प्रशासनाला यश आलेलं आहे। माकपच्या मागण्या 3 महिन्यांपर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले। माकपच्या मागण्यांवरती निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन केल्याची जिल्हाधिकारी इंदू राणी यांनी माहिती दिलेली आहे। तर हा मोर्चा जो आहे तो पालघरमध्ये निघालेला होता। हजारोंच्या संख्येनं बांधव जे आहेत त्यामध्ये आदिवासी बांधव सहभागी झालेले होते। विविध मागण्यांसंदर्भात हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला होता। शिष्टमंडळ घेऊन आले आणि त्यांच्याशी जवळपास 7 तास आपण चर्चा केली। त्या चर्चामध्ये बरेचसे मुद्दे होते। काही मुद्दे जे त्यांचे ओरिजिनल ॲप्लिकेशनमध्ये होते, निवेदनामध्ये नमूद केले होते, काही मुद्दे त्याशिवायही होते। आपले सर्व ऑफिसर्स इथे उपस्थित होते। तर मुद्दानिहाय आपली चर्चा झाली आणि त्यांनीही शेवटी मान्य केलं की आपण सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि एक कालबद्ध पद्धतीने आपण जे अडचणी आहेत त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करू। या आश्वासनावर त्यांनी आंदोलन स्थगित केलेला आहे आणि एक चांगली भूमिका घेतली आहे। तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी झालेली आहे। ठाकरेंची शिवसेना 36 जागा, काँग्रेस 21 तर वंचितचे 4 जागांवर निवडणूक जी आहे ती लढली जाणार आहे।